जय शिवराय माझी यूट्यूब फॅमिली. बघा आपले नेहमीप्रमाणे सूर्यदेवता बोले, सूर्यदेवाचे दर्शन घ्या, कोटी कोटी प्रणाम म्हणा. आणि आज भोजलिंगाचा वार आहे बघा. माझ्या माहेरचा देव आहे सिद्धनाथ मसवड आणि डोंगरावचा भोजलिंग. आणि आज श्रावण सोमवारातला पहिला रविवार आहे. तर भोजलिंग एक छोटीशी आठवण आहे गोड माझी लहानपणीची. आमच्या गावी आता आपले देवस्थान आहे माहेरचे म्हटलं ते प्रत्येकाचे देवस्थान आहे, त्याचे मंदिर असतात गावामध्ये त्याच्या. तर तिथे एक गोड आठवण आहे त्याची म्हणजे की मी शाळेला जायची पहिली ते छोट्यापणी, तेव्हा दहावीपर्यंत जाता येता मी न चुकता देवाचे दर्शन घ्यायचे चप्पल वगैरे काढून. तर मला अजून आठवतं ते चुकून सुद्धा मी कितीही घाई असते त्या देवाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे कधीच जायची नाही. हे गोडशी आठवण तुमच्याशी शेअर करावी वाटली, कारण आज रविवार आहे, माझ्या माहेरच्या देवाचा कुळस्वामीचा वार आहे. तर भोजलिंगाच्या नावाने चांग भलं, सिद्धनाथाच्या नावाने चांग भलं. तुमचं पण वेगवेगळ्या प्रकारचे देव श्रद्धा असेल कोणत्या, किंवा कुळस्वामी असतील, सगळे देव एकच आहेत. ही मानव जातीने विभागली आहे, तरी पण आपल्या इच्छेने देवाला तुम्हाला कोणत्या श्रद्धा आहे त्याने घ्या. पण आज माझ्या माहेरच्या देवाचा वार आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करावं वाटलं. तर म्हणा नाही, तुम्हाला सांगते, कोणताही देव असू दे आपल्या मनापासून हाक द्यायची. आणि मी म्हणते भोजलिंगाच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. आणि मानदेश देवापूरला पण बघा, मी पाठीमागे व्हिडिओ टाकला होता. जानबाई देवीचं मुकुट होता बघा पितळेचा तांब्याचं. ती देवी जानबाई म्हणून आहे. तिच्या दरवर्षी सवासण्या वगैरे करतात आमच्या माहेरची. ती लेकीची खूप मायाळू लाडकी आहे. लेकीची तिला खूप आवड आहे. म्हणजे लग्न झाले तरी मुलींनी जावं तिच्या दर्शनाला, असं आमची रूढ आहे. तर माझा हा देवाविषयीचा तुम्हाला विचार श्रद्धा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दिला धन्यवाद. माझी फॅमिली आनंदी राहा, हसत राहा आणि खात राहा. नेहमी हेच सांगेन तुम्हाला. धन्यवाद.